हॅलो फ्रेंड्स, आज आपण पेज नंबर 68 वरील लँग्वेज स्टडी हा भाग बघणार आहोत। या भागामध्ये ऑक्झिलरी वर्ब म्हटलेलं बघा, ऑक्झिलरी वर्ब आणि पुढे म्हटले बी। तर ऑक्झिलरी वर्ब म्हणजे काय? ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद। एखादी ऍक्शन किंवा कृती पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियापदाला मदत करणारं क्रियापद किंवा सहाय्य करणारं क्रियापद म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब किंवा त्याला हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हटलं जातं। मग हे जे ऑक्झिलरी वर्ब आहे हे इंग्रजीमध्ये एकूण 24 आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी जो काही अभ्यास करायचा आहे तो शॉर्टकट अभ्यास करायचा आहे आणि 24 ची यादी इथे मी न डिक्लेअर करता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु या ठिकाणी जे काही ऑक्झिलरी वर्ब दिलेले आहे ते आहे एम इज आर आणि वॉज वेअर। लक्षात ठेवा कोणते आहे? एम इज आर आणि वॉज वेअर। बघा, तर याला बी चे रूप म्हटलेले आहे। कसले रूप म्हटलेले आहे? बी चे रूप म्हटलेले आहे। मग बी चे वर्तमानकाळी रूप आणि बी चे भूतकाळी रूप। इथे बघा काय म्हटलं आहे? बी प्लस मेन वर्ब कंसात दिलंय व्ही प्लस आयएनजी म्हणजे बी चं रूप। मग बी चं रूप कोणतं? तर एम इज आर किंवा वॉज वेअर। त्याच्यापुढे मुख्य क्रियापद ठेवायचं आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचा। shows that the action is or was not complete। ज्या ठिकाणी बी चं रूप असेल आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावला असेल त्या ठिकाणी ती कृती कशी आहे? इनकम्प्लीट आहे, इनकम्प्लीट अपूर्ण आहे। दॅट द ऍक्शन इज नॉट कंप्लीट, ती कृती अपूर्ण आहे। इट इज गोज ऑन, ती कृती चालू आहे। म्हणजे बी चं रूप आल्यानंतर मुख्य क्रियापदाला जर का आयएनजी प्रत्यय असेल तर त्या ठिकाणची कृती किंवा त्या ठिकाणची क्रिया ही चालू असते आणि जी क्रिया चालू असते ती पूर्ण झाली का? नाही, ती क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणून तीच अपूर्ण आहे आणि म्हणून याला अपूर्ण काळ किंवा चालू काळ असं म्हटलं जात असतं। दिस इज नोन ॲज द प्रोग्रेसिव्ह और कंटिन्युअस टेन्स। याला चालू काळ किंवा अपूर्ण काळ असं म्हटलं जात असतं। मग चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हटलं जातं मराठीमध्ये। चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ सुद्धा म्हटलं जातं। मग मगाशी सांगितल्याप्रमाणे बी चे रूप, बी चं रूप ठेवल्यानंतर त्याच्यापुढे मुख्य क्रियापद घ्यायचं आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावायचा। मग वर्तमान काळामध्ये बी चं रूप कोणतं? तर एम इज आर। इकडे बघा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह दिलेला आहे म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ दिलेला आहे किंवा चालू वर्तमान काळाचे उदाहरण दिले बघा। बघा इथे आय एम रायटिंग म्हटलंय, आय एम रायटिंग म्हटलेलं आहे। मग आय काय झाला? ह्या वाक्यातला तो करताय। पुढे बी चं रूप कोणतं ठेवलंय? एम ठेवलेलं आहे आणि मुख्य क्रियापद राईट आहे, त्याला आयएनजी प्रत्यय लावून रायटिंग हा शब्द तयार झालेला आहे आणि वाक्य तुमचं बनलं आय एम रायटिंग, मी लिखाण करीत आहे। आय एम रायटिंग, मी लिखाण करते असं हे वाक्य तयार झालं। म्हणजे हे वाक्य लिखाणाची क्रिया चालू आहे, ती पूर्ण झालेली नाही, म्हणजेच या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळ आहे। म्हणजेच इथे प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स त्याला म्हणता येईल किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह म्हणता येईल, प्रेझेंट कंटिन्युअस त्याला म्हणता येईल किंवा इम्परफेक्ट प्रेझेंट टेन्स सुद्धा त्याला म्हणता येऊ शकतं, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून आय एम रायटिंग, यू आर रीडिंग, दे आर प्लेइंग, शी इज सिंगिंग। सगळीकडे टू बी चं रूप, टू बी चं एम इज आर रूप, एम इज आर रूप हे वर्तमान काळामध्ये आहे आणि त्याच्या पुढे राईट, रीड, प्ले, सिंग हे मुख्य क्रियापद आहे आणि त्यांना आयएनजी प्रत्यय लावून त्याचा वापर वाक्यामध्ये केलेला आहे। इकडे बघा इथे बी चं रूप कोणतं घेतलं आहे? वॉज आणि वेअर घेतला आहे आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे। जसं आय वॉज रायटिंग, मी लिहित होतो, यू आर रीडिंग, तू वाचत होता, दे वेअर प्लेइंग, ते खेळत होते, शी वॉज सिंगिंग, ती गायन करत होती, ती गाणं गात होती। तर अशा प्रकारे अपूर्ण वर्तमान काळ किंवा त्याला चालू वर्तमान काळ सुद्धा म्हणतात, अपूर्ण भूतकाळ किंवा त्याला चालू भूतकाळ सुद्धा म्हणतात, हे आपल्याला या ठिकाणी समजेल। पुढे याचं मी सूत्र तुम्हाला तयार करून दाखवलेलं आहे। बघा आता इथे तुम्हाला टू बी ची रूप जी मी तुम्हाला डिस्कस करतो आहे, इथे तुम्हाला मी वर्तमान काळामधली बी ची रूप दिलेली आहे। ती कोणती आहे? एम इज आर। मगाशी बोललो मी तुम्हाला की ते एम इज आर आहेत। मग त्याच्या अगोदर मी सर्वनाम वापरले आहे आणि सर्वनामानंतर टू बी चं वर्तमान काळ रूप वापरलेलं आहे एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये। मग एक वचनी सर्वनाम आय, यू,
ही शी इट हे झाले एक वचनी सर्वनाम. अनेक वचनी सर्वनाम कोणते? वी, यू आणि दे. यू हे सर्वनाम असं आहे की एक वचनात सुद्धा यूच वापरतात आणि अनेक वेळा सुद्धा यू हा शब्दच वापरला जातो, त्याचं वेगळं काही रूप नाही. जसं आयचं अनेक वचन वी आहे तसं यूचं अनेक वचन यूच हे लक्षात ठेवा. मग आय नंतर टू बीचं कोणतं रूप येतं वर्तमान काळामध्ये? तर ॲम येतं. आय एम. वी नंतर आर, लक्षात ठेवा. आय एम, वी आर. यू आर, यू आर. यूच्या पुढे आरच येतं वर्तमान काळा, सॉरी एक वचन सुद्धा आर येतं आणि अनेक वचन सुद्धा आर येतं. ही इज, शी इज, इट इज, दे आर. तर हे सर्वनाम आहे आणि सर्वनामानंतर ही येणारी टू बीची वर्तमान काळी रूप आहे. तुम्हाला सुटसुटीत कळावं, तुम्हाला पटकन कळावं, लवकर समजावं, लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला हा चार्ट तुमच्या समोर ठेवलेला आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, इथे म्हटलंय मी प्रोग्रेसिव्ह और कंटिन्युअस और इम्परफेक्ट टेन्स, चालू किंवा अपूर्ण काळ असं त्याला म्हटलेलं आहे. पण काळ कोणता? वर्तमान काळ. म्हणजेच चालू वर्तमान काळ म्हणा किंवा अपूर्ण वर्तमान काळ म्हणा, तुम्ही हे म्हणू शकता. मग मी सूत्र इथे बनवलं आहे. कर्ता नंतर बीचं रूप नंतर मुख्य क्रियापद त्याला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. म्हणजेच माझं सूत्र काय बनलं? सब्जेक्ट प्लस बी प्लस मेन व्हर्बला आयएनजी. काय सूत्र बनलं माझं? सब्जेक्ट प्लस बी प्लस मेन व्हर्बला आयएनजी म्हणजेच एस प्लस बी. आता बीचं रूप कोणतं वर्तमान काळामध्ये? तर आपण काळ कोणता बघतोय? वर्तमान काळ बघतोय, परंतु कोणता? अपूर्ण किंवा चालू. मग बीचं रूप कोणतं येणार आहे? ॲम, इज किंवा आर. म्हणून बीच्या पुढे मी कंसामध्ये ॲम इज आर लिहिलेलं आहे आणि पुढं मेन व्हर्बला आयएनजी. बघा माझं सेंटेन्स बनलं. आय एम सिंगिंग. आय काय झाला? सब्जेक्ट झाला. हे ॲम काय आहे? तर हे बीचं रूप आहे वर्तमान काळामधलं. सिंगिंग काय झालं? तर सिंग हे मेन व्हर्ब आहे, मुख्य क्रियापद आहे आणि त्याला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. अशा प्रकारे ज्या ठिकाणी सब्जेक्ट प्लस बी म्हणजे ॲम इज आर हे रूप प्लस मेन व्हर्बला आयएनजी असेल त्या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स असतो किंवा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असतो किंवा प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स त्या ठिकाणी असतो, हे आपल्याला सांगता येईल. काही एक्झाम्पल्स बघा. आय एम रायटिंग, दे आर प्लेइंग, शी इज सिंगिंग, ही इज पेंटिंग, यू आर रीडिंग, शी इज कुकिंग. स्पेलिंग चुकले ते. शी इज कुकिंग, वी आर प्लेइंग, इट इज ड्रिंकिंग. हे सगळे चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळाची उदाहरणे आहेत. कारण बीचं रूप ॲम, मुख्य क्रियापद राईट, त्याला आयएनजी प्रत्यय म्हणजेच सब्जेक्ट प्लस बी प्लस मेन व्हर्बला आयएनजी. इथे तोच फॉर्म्युला आहे, सगळीकडे तोच फॉर्म्युला वापरून मी या ठिकाणी एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवलेले आहेत. याचं आपण नीट मनन करायचं, नीट अध्ययन करायचं. पुढे बघा, भूतकाळाबद्दल. भूतकाळामध्ये येणारी टू बीची रूप कोणती? तर भूतकाळामध्ये येणारी टू बीची रूप वॉज आणि वियर. बघा आयच्या पुढे काय येतो? वॉज. वीच्या पुढे वियर, यूच्या पुढे वियर, यूच्या पुढे वियर. यू हा एक वचन असू दे का अनेक वचन असू दे त्याच्या पुढे भूतकाळामध्ये वेअरच येतं. ही वॉज, शी वॉज, इट वॉज, दे वियर. अशा प्रकारे ही बीची भूतकाळी रूपे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे ही काय आहे? सर्वनामे आहेत आणि सर्वनामांच्या नंतर येणारी ही बीची भूतकाळी रूपे वॉज आणि वियर. इथे मी सूत्र तयार केलेलं आहे, फॉर्म्युला तयार केला आहे. जो फॉर्म्युला आपण चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळासाठी वापरला होता तोच फॉर्म्युला आपण चालू किंवा अपूर्ण भूतकाळासाठी वापरणार आहोत. फक्त बीचं रूप या ठिकाणी वर्तमान काळात होतं ॲम इज आर, इथे काय असणार आहे? वॉज आणि वेअर. बस, बाकी सेम. म्हणून म्हटलंय कर्ता अधिक बीचे रूप अधिक मुख्य क्रियापद म्हणजे सब्जेक्ट प्लस बी. पण बीचं रूप कोणतं? वॉज आणि वेअर आणि पुढे मेन वर्ब त्याला आयएनजी प्रत्यय म्हणजे यस प्लस बी. बीचं रूप वॉज किंवा वेअर आणि पुढे मेन व्हर्बला आयएनजी, एम व्हीला आयएनजी. एक्झाम्पल म्हणलं, आय वॉज सिंगिंग. आय काय झाला? कर्ता झाला. वॉज काय आहे? बीचं भूतकाळी रूप आहे. सिंगिंग काय आहे?
सिंग हे मेन वर्ब आहे आणि आयएनजी त्याला प्रत्यय आहे आणि तुमचं सेंटेन्स बनलं आय वॉज सिंगिंग, मी गाणं गात होतो, असं त्याचं भाषांतर. इथे बघा अपूर्ण किंवा चालू भूतकाळाची उदाहरणं. आय वॉज रायटिंग, यू वेअर रीडिंग, they were playing, she was singing, she was cooking, we were playing, it was drinking, he was painting. अशा प्रकारे टू बी चे भूतकाळी रूप प्लस मेन व्हर्बला आयएनजी प्रत्यय लावला असता अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ तयार होत असतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पेज नंबर 68 वरील आपण ऑक्झिलरी व्हर्ब परंतु कोणतं बीचं किंवा बी हे ऑक्झिलरी व्हर्ब आपण बघितलेलं आहे आणि बी मध्ये कोणते रूप आपण बघितले, ॲम, इज, आर आणि वॉज, वेअर. धन्यवाद.